नमस्कार, मी रंजना. माझ्या अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण फणसाच्या बियांची भाजी बघणार आहोत. ही भाजी चविष्ट आणि चवदार लागते. तर आता आपण सुरुवात करूया. फणसाची बी आपण साफ करून घेऊया. बी घेऊन असे याच्यावर काय ती जड वजन मारायचं आहे आणि ह्याची सालं काढून घ्यायची. आतमध्ये बघा असे बी निघतो. नंतर याचे आपल्याला पाहिजे असे तुकडे करून घ्यायचे. अशाच पद्धतीने सगळं करून घ्यायचं. दुसरं एक दाखवते बघा मी. ची सालं काढून घ्यायची. आतमध्ये जो बी राहतो त्याचे आपल्याला लहान मोठे तुकडे करून घ्यायचे आणि त्याची भाजी बनवायची. आता हे सगळं मी असंच करून घेते. इथे टोप गरम करायला ठेवलं आहे. 2 चमचे तेल टाकते. तेल तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. अर्धा चमचा मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडली की कांदा टाकते. कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा भाजून झाले. 5-6 पाकळ्या लसूण मी कुटून घेतले ते टाकले. अर्धा चमचा हळद टाकते. अर्धा चमचा गरम मसाला आहे. 2 चमचे लाल तिखट टाकते. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका. मिक्स करून घेऊया आपण. एक टमाटर बारीक कापून घेतले तो टाकते. तुरीची डाळ टाकते. तुरीची डाळ मी आधी अर्धा तास भिजवून ठेवली होती. फणसाचे बिया मी साफ करून 2 पाण्याने धुवून घेतलेत ते टाकते. फणसाच्या बियांची भाजी चवीला टेस्ट आणि छान लागते. तुम्ही याच्याबरोबर कडधान्य जरी टाकलं तरी पण चालतं. चवीपुरतं मीठ टाकते. पाणी टाकते मी. ही भाजी शिजायला जरा वेळ लागतो. 15-20 मिनिटं लागतात. भाजीला उकळी येईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा. भाजीला उकळी आली की गॅस बारीक करायचा. झाकण ठेवून गॅस कमी करून 15 ते 20 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची. आधीमध्ये झाकण उघडून बघायचं भाजी शिजली का. 15 मिनिटं मी भाजी शिजवून घेतली. झाकण उघडून बघते भाजी शिजली का. बघा मस्तपैकी आपली फणसाच्या बियाची भाजी तयार झाली. भाजी शिजली. फणसाच्या बियाची भाजी आपली तयार झाली. अशी भाजी गरम भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागते. चवीला टेस्ट आणि चवदार होते. याच्यासोबत तुम्ही कडधान्य टाकलं तरी पण चालतं. एकदा नक्की करून बघा ही भाजी. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.